ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. श्रीमाताजींचे काही विचार आहेत आणि हे विचार आपल्याला असमाधान, खिन्नता यावर एका वेगळ्याच अँगलने बघायला मदत करतात असं मला वाटतं. हो, नक्कीच. यातला जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे धैर्य आणि स्वतःबद्दल कमी विचार करणं आणि समाधान यांचा काय संबंध आहे. हो, सुरुवातच होते एका सल्ल्याने, धैर्यवान बना. बरं, हे तर आपण ऐकतो, पण धैर्याने समाधान कसं मिळणार याचा नेमका अर्थ काय? म्हणजे धैर्य हा शब्द आपण अनेकदा फक्त सहनशक्तीपुरता वापरतो, पण इथे त्याचा संबंध थेट आपल्या मानसिक समाधानाशी जोडलाय. स्वतःविषयी फार विचार करत बसू नका. हे थोडं आश्चर्यकारक आहे, कारण आपल्याला तर नेहमी सांगितलं जातं की विचार करा, आत्मपरीक्षण करा. बरोबर. मग स्वतःचा विचार न करणं हा उपाय कसा? काहीतरी विरोधाभास वाटतो यात, नाही का? तसं नाहीये. म्हणजे श्रीमाताजी इथे नेमकं काय म्हणतात ते महत्वाचं आहे. त्या म्हणतात की आपण आपल्या क्षुल्लक अहंकाराला. क्षुल्लक अहंकार? अच्छा. हो, म्हणजे अगदी छोट्या गोष्टी, मी, माझं, मला काय वाटतं, माझा अपमान झाला, माझा फायदा, अशा विचारांना जेव्हा आपण आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी ठेवतो तेव्हाच आपण असमाधानी व खिन्न होतो. म्हणजे हा सतत स्वतःभोवती फिरणारा विचार आहे ना, तोच खरा प्रॉब्लेम आहे, तीच व्याधी आहे. अच्छा, म्हणजे मुद्दा स्वतःला पूर्णपणे नाकारण्याचा नाहीये? नाही, अजिबात नाही. तर तो जो स्वकेंद्रित मी, माझावाला अहंकार आहे त्याला बाजूला करायचा आहे. ओके, हे महत्वाचं स्पष्टीकरण आहे. पण मग याच्या पलीकडे जायचं कसं? हो, त्यासाठी पण मार्ग सांगितलाय. आणि त्यासाठी शब्द काय वापरलाय बघा, सर्व व्याधींवरील रामबाण उपाय. रामबाण उपाय? अच्छा, काय आहे तो? स्वतःला विसरणे. स्वतःला विसरणे, हे जरा गूढ वाटते ऐकायला. म्हणजे काय, स्वतःचं अस्तित्वच नाकारायचं का? नाही, तसं नाही. ही ओळख पुसायची. हे प्रॅक्टिकली कसं शक्य आहे? नाही, बघा, स्वतःला विसरणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव पुसणं नव्हे. ओके. तर आपलं जे लक्ष आहे, जे सतत त्या क्षुल्लक अहंकारावर, म्हणजे माझ्या भावना, माझ्या गरजा यावर केंद्रित असतं, ते तिथून हटवायचं. म्हणजे आपल्या छोट्या जगात अडकून न राहता आपलं लक्ष, आपली ऊर्जा बाहेरच्या जगात, दुसऱ्या माणसांवर किंवा एखाद्या मोठ्या ध्येयावर लावायची. आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्या अहंकारामुळे होणारे त्रास, ती अस्वस्थता, ती खिन्नता कमी होतात आपोआप. हे खूप इंटरेस्टिंग आहे. पण हे स्वतःला विसरणं म्हणजे अहंकारावरचं लक्ष हटवणं रोजच्या जगण्यात सोपं नाहीये खरं तर. अगदी. आपलं मन सारखं स्वतःकडेच पळतं. इथेच कदाचित त्या सुरुवातीच्या धैर्याचा रोल येत असेल, नाही का? अगदी बरोबर. इथेच कनेक्शन लागतंय स्वतःच्या मी, माझेपणातून बाहेर पडायला. म्हणजे तात्काळ येणारा राग, लोभ, अपमान या भावनांना आवर घालायला, अहंकाराच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करायला. यासाठी खूप आतली ताकद लागते, स्थिरता लागते. तेच धैर्य. अच्छा, ते आहे धैर्य. हो, हे धैर्य आपल्याला त्या क्षुल्लक अहंकाराच्या पलीकडे बघायला मदत करतं. आपलं लक्ष व्यापक गोष्टींवर न्यायला शक्ती देतं आणि संयम राखला की हळूहळू स्वतःला विसरण्याची कला जमते. म्हणजे धैर्य हे एक साधन झालं. अगदी. तर या सगळ्याचा अर्थ असा काढता येईल की धैर्य फक्त संकटात टिकायला नाही, तर आपल्या त्या छोट्या मीच्या पलीकडे बघायला शिकवतं. बरोबर. आणि स्वतःला विसरून जगणं म्हणजे त्या अहंकारावर लक्ष न ठेवणं हाच खरा समाधानाचा, शांततेचा मार्ग आहे. एका मोठ्या चित्राकडे बघण्यासारखं आहे हे. स्वकेंद्रिततेच्या चक्रातून बाहेर पडायला धैर्य लागतं. आणि यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो. जर आपल्या क्षुल्लक अहंकारावरून लक्ष हटवणं इतकं महत्वाचं आहे, तर आजच्या दिवसात अशी कोणती अगदी छोटीशी गोष्ट करता येईल ज्यामुळे हे लक्ष अगदी थोडं का होईना स्वतःवरून हलेल आणि दुसरीकडे जाईल? छान प्रश्न आहे हा, विचार करायला लावणारा. यावर नक्कीच विचार करायला हवा.
धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.